सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। भारत भाग्य विधाता या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। या चॅनलचा हा तिसरा भाग आहे आणि आज सर्वप्रथम आपण सर्व भारतीयांकडून एक दुःखद घटनेबद्दल निषेध व्यक्त करायचा आहे। 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर अमानुषपणे त्यांच्या कुटुंबियासमोर, त्यांच्या परिवारासमोर आणि धर्म विचारावर जी हत्या केली ही अतिशय निंदनीय अशी आहे। या हत्येचा आपण सर्व भारतीयांच्या वतीने मी सर्वप्रथम निषेध करतो आणि प्रत्येक भारतीय नागरिकांनी फक्त निषेध करून गप्प बसू नये, तर पुन्हा या दहशतवादी कृत्यांना आळा बसण्यासाठी म्हणून आपण देखील प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे। याबद्दल शासन जी काही ऍक्शन घ्यायची ती घेणारच आहे। शासनाच्या पाठीशी आपण राहणं हे आपलं प्रथम आद्य कर्तव्य आहे। भारतीय नागरिक या नात्याने आपण सुद्धा नेहमीच दक्ष राहिलं पाहिजेच। अतिरेकी आपल्या दक्ष न राहण्याचाच फायदा घेतात आणि त्यांचं कार्य ते साधून जातात आणि आपण निषेध करण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीच राहत नाही। आपणही सुद्धा काही कर्तव्य आहे। आपण काही साध्या साध्या गोष्टी करून सुद्धा या दहशतवादाला आळा घालू शकतो। आता कालच्या दहशतवाद्याच्या कामामध्ये जेव्हा ते दहशतवादी फक्त 5 जण होते आणि पर्यटक किमान 500 होते, तरी देखील आपण घाबरून जाऊन त्यांना कुठलाही प्रतिकार करताना दिसून आलेलं नाही। आपल्याकडून जर प्रतिकार होत नसेल तर या दहशतवाद्यांचं नक्कीच पावणार। या दृष्टीने आपण काय करू शकतो? काही साध्या साध्या गोष्टी सुद्धा असतात। त्यांच्या डोळ्यामध्ये माती टाकणं किंवा एखादा स्प्रे, अगदी तुमचा परफ्यूम स्प्रे जरी तुम्ही त्यांच्या तोंडावर स्प्रे केला तरी देखील ते त्यांचा कार्यभाग साधू शकणार नाहीत। किंवा एका ठिकाणी होत असताना पाठीमागून येऊन आपण त्यांना कोणीतरी इतरांनी सुद्धा त्याचा मदत केली पाहिजे, आळा घातला पाहिजे आणि त्यांना प्रतिकार, निदान आपण जाणार आहोत हे नक्की असताना सुद्धा प्रतिकार करून जाणं हे कधीही श्रेष्ठ आहे। आपण प्रतिकार न करता त्यांच्या पुढे झुकतो याचा सुद्धा आपण भारतीयांनी नक्कीच विचार करण्याची आवश्यकता आहे। अतिरेकी कृत्य ही एका दिवसात होत नसतात आणि फक्त बाहेर येऊन हे अतिरेकी कृत्य घडू शकत नाही। त्यासाठी आपली भारतीय जनता, काही नागरिक सुद्धा त्यांना मदत करीत असतात, त्याला कारणीभूत असतात। आपल्या देशामध्ये जेव्हा इंग्रज आले तेव्हा ते फक्त 50 होते। त्यांनी कुठलंही युद्ध केलं नाही, कुठेही जादा माणसं आणली नाहीत, काही सैनिक आणले नाहीत, काही केलं नाही। पण आपल्या देशामधील विश्वासघाती माणसावर त्यांचा विश्वास होता। या भारतामध्ये देशद्रोही माणसं देखील राहतात याचा त्यांनी अभ्यास केला होता आणि त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला आणि याला कारणीभूत आपले भारतीय विश्वासघाती माणसं, देशद्रोही माणसं हीच कारणीभूत आहेत। यामध्ये फक्त दहशतवाद्यांना किंवा बाहेरच्यांना दोष देऊन उपयोग नाही, तर आपण आपला देश संपूर्ण एकजुटीनं राहणं, मग तो
सत्ताधारी पक्ष असो किंवा विपक्ष असो, पण देशाचं कधीही नुकसान होऊ नये, कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी कायम दक्षता बाळगणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे अनेक दहशतवाद्यांना देखील आपण आळा घालू शकतो. तथापि आपल्याकडून हे घडत नाही. याविषयी प्रत्येक भारतीयांनी चिंतन करावं, विचार करावा आणि या संबंधात आपण काय करू शकतो हे स्वतःपुरतच न ठेवता इतरांना सुद्धा सांगावं, दाखवून द्यावं आणि आपली भारतीय एकजूट कायम ठेवावी. शासनाच्या पाठीशी 140 करोड जनतेने उभं राहावं आणि दहशतवादाचा बिमोड व्हावा आणि फक्त भारतातून नव्हे तर जगातून बिमोड व्हावा हीच आपल्या सगळ्या भारतीयांची इच्छा आहे आणि त्या आपण सगळेजण साथ देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.